तिकडे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र येणार आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील। शिवाजीनगर इथल्या साखर संकुल या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार आहेत। आज दुपारी 2 वाजता साखर संकुल इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत, काय नेमकं प्रयोजन या बैठकीचं? नक्कीच दीपाली, आपण बघतोय की ह्याच्या आधी सुद्धा अनेकदा असं झालेलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र एका व्यासपीठावरती आलेले होते, परंतु पुन्हा एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने ते एकत्र येत होते। खरं तर दीपाली, याच्या अगोदर असं होत होतं की जर शरद पवारच्या बैठकीला उपस्थित असतील तर अजित पवार नसायचे आणि अजित पवार असतील तर शरद पवार नसायचे। परंतु आता आपण जर बघतोय तर की आजची जी बैठक आहे ती एआय संदर्भातली बैठक असेल, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही उपस्थित असतील। त्यासोबतच दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील देखील यावेळी ते उपस्थित असणार आहेत। पुण्यातील जे शिवाजीनगरच्या इकडचं साखर संकुल आहे तिथे आज दुपारी 2च्या सुमारास ही बैठक संपन्न होईल आणि त्या बैठकीतून नक्की काय त्याच्यात सगळी एआय संदर्भातली चर्चा होती याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि त्यासोबतच पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसणार आहेत, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार। निश्चितच या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।